चला आज बनवूया सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त असे डाळ तांदळाचे अप्पे आणि खोबऱ्याची चटणी। आता हे उडदाची डाळ आणि जे रेशनचा तांदूळ होतो तो छान भिजवून बारीक करून मी रात्रीच ठेवलं होतं बॅटर फर्मिंग होण्यासाठी। फक्त त्याच्यामध्ये कोमट पाणी घातलं तर बॅटर छान फुगतं। आता दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, बॅटर छान मिक्स करून घेतलं आणि अप्पे पात्रामध्ये तेल टाकून अप्पे पात्र गरम झालं की त्याच्यामध्ये पीठ टाकून घेतलं। आता अगदी फुल भरायचं नाही आहे, थोडंसं रितं ठेवायचं म्हणजे अप्पे छान फुगले जातात आणि याला छान अशी जाळीसुद्धा सुटते। विदाऊट सोडा आणि इनो न घालता आपण इथं अप्पे बनवतो आहे। झाकण ठेवून एक बाजू छान अशी खरपूस भाजून घेतली तर सगळे अप्पे छान असे पलटी करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला किती छान कलर आला आहे आणि एकदम असे खरपूस भाजले गेलेत। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा असेच भाजून घ्यायचे, सगळे अप्पे व्यवस्थित पलटी करून घ्यायचे। आता जे मधले 3 दिसतात ते व्यवस्थित पटकन भाजले जातात, साईडचे आहेत त्याला भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, त्यामुळे पेशन्स ठेवा। आता हे भाजत आहेत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात। एक खोबरं मी रात्रीच 1 वाटी बारीक चिरून ठेवलं होतं, ओलं खोबरं आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ टाकली, कोथिंबीर 4 हिरव्या मिरच्या घातल्यात, थोडंसं जिरं, मीठ आणि चिमूटभर गोड साखर घातली, पाणी घालून याला छान असं बारीक वाटून घेतलं आहे। तुम्हाला आवडत असेल याच्यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं दही घातलं त्याच्याने सुद्धा चटणी छान लागते। पुदिना असेल तर आवर्जून घाला। आता चटणी तयार झाली, अप्पेसुद्धा व्यवस्थित सगळे भाजून झालेत, एकदम मस्त असे क्रिस्पी तयार झालेत। चटणीला फोडणी करूयात। आता माझ्याकडे फोडणीचं पात्र नाही आहे म्हणून मी वाटीच केली फोडणीसाठी। मस्त तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला आणि एकदम मस्त असे मऊ लुसलुशीत अप्पे आणि खोबऱ्याची